ईशान पोल्ट्री फार्म आपला डोंगरावरती आहे आणि बघू शकता इकडे बॅनर आहे, त्या साईडला बॅनर आहे आणि जे आपण उभा आहे तो जागा आहे बहिरीचा, आपली दैवत आहे आणि त्या कुळदैवतीला आपल्या कोंबडा लागतो, कोंबडी लागतात. तर त्या साठी आपण एक व्यवसाय थ्रो किंवा कस्टमर आपल्यापर्यंत एवढं लांब असल्यामुळं आपण त्यांच्यापर्यंत पोचणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपण हा बॅनर इथं लावलेला आहे. आणि नक्कीच तिकडं कोंबडे जास्त संख्येने लागतात आणि त्यासाठी आपण आपल्या कस्टमरसाठी सुविधा कशी होऊ शकते तर त्यासाठी आपण इकडं अवेलेबल करून देणार आहे. म्हणजे कस्टमरला होम डिलेवरी ज्या पद्धतीने आपण बोलू शकतो तर तशी आपण चालू करणार आहे इकडं. आणि त्या साईडला बघू शकता तुम्ही पडलेले आहेत, या इकडे तुझा. तर त्या साईडला बघणार तर आपण पंख वगैरे पडलेले आहेत. इकडं कोंबडी किंवा पिल्ली असतात तर ते सुद्धा देतात, चालतात ज्या देवीला आपल्या. आणि कुळदैवत आहे त्याच्यामुळं काहीच प्रॉब्लेम नाही. बघू शकता इकडे चुल्या बनवलेल्या आहेत, चूल वगैरे आहे. ह्या साईडला सावली आहे, ह्या साईडला सर्वीकडे बघाल तर पंख आहेत. म्हणजे इकडं लागतात आणि आपण 4-5 वेळा इथं कस्टमरला दिलेले आहेत. पण त्यांना प्रॉब्लेम व्हायचा की कॉन्टॅक्ट नाही व्हायचं, ते स्वतःहून यायचे आणि खूप लांब असल्यामुळे त्यांना त्रास व्हायचा. तर आपल्याला त्यांचा त्रास आहे आपण कमी करणार आहे. आता त्याच्यासाठी आपण कसं म्हणजे कमी कसा करणार, तर त्यासाठी आपण बॅनर लावला आणि त्याच्यावरती नंबर लिहिलेला आहे आणि नंबर लिहून कस्टमरने कॉल केला की आपण डिलेवरी इथं येऊन करणार आहे. तर अशा पद्धतीने आपण हे आपलं काम चालतं. आणि वरती बघू शकता इकडे हा बॅनर आहे, जुगाडी पद्धतीने लावला आहे. कोणताही पद्धतीचा खर्च नाही आहे याच्यामध्ये. हे एक झाड आहे आणि झाडाला फक्त रशा बांधलेल्या आहेत आपण आणि रशा बांधून पूर्णपणे अडकवलेला आहे. आता इथून वरती बघाल दादा इकडे दाखव, इकडं बघाल तर हा पूर्ण बहिरीचा रस्ता आहे, म्हणजे वाट आहे ती. आणि वाटाने वरती गेला तर जंगल आहे आणि जंगलामध्ये खूप असे म्हणजे रानडुकरं वाघ वगैरे असतात. तर सांभाळून जायला लागतं. साधारण 10-15 माणसं असतील तर अजूनच चांगलं. तर अशा पद्धतीने इकडचा हा परिसर आहे. आणि बघू शकता एकदा दादा बॅनर दाखवा. व्यवसाय कसा डेव्हलप करायचा ना तर अशा पद्धतीने केला पाहिजे, जेणेकरून कस्टमर आपल्यापर्यंत नाही तर आपण कस्टमरपर्यंत पोचलं पाहिजे. अशा पद्धतीने जर ना व्यवसाय चालू केला तर नक्कीच आपला फायदा होईल. काही वर्षामध्ये नक्कीच तुमचंही नाव होऊ शकतं. जसं सर्वांचंच होतं, हळूहळू 2 वर्ष 3 वर्ष राहिल्यानंतर व्यवसायामध्ये सर्वांचंच नाव होतं, पण असं तुमचं नाव होऊ शकतं. तर हा एक जरिया आहे की अशा पद्धतीने जर ना तुम्ही बॅनर छापले, प्रत्येक देवाचे इथे लावले तर नक्कीच आपल्याला आणि तुम्हालाही फायदा होऊ शकतो. ठीक आहे, अशा पद्धतीने नमस्कार.